जय श्रीकृष्ण. धनु आणि मकर राशीच्या जातकांनो, ग्रहांचे महाबलवान योग तुमच्या दोन सर्वात मोठ्या इच्छा पूर्ण करतील. पण हा एक नियम मोडला तर सर्व मेहनत पाण्यात जाईल. धनुराशी. धनुराशीच्या उत्साही आणि आशावादी जातकांनो, हा सप्ताह तुमच्या भाग्याचे तारे अधिक तेजस्वी करेल. गुरु ग्रहाच्या कृपेने तुम्हाला धर्म आणि अध्यात्मामध्ये विशेष गोडी वाटेल. कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा घेत तुम्ही अनेक अडचणी सहज पार कराल. नोकरीमध्ये उच्च शिक्षण किंवा ट्रेनिंगसाठी परदेशात जाण्याचा योग संभवतो. व्यवसायात लांबच्या प्रवासातून मोठे करार निश्चित होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील आणि पैशांची आवक चांगली राहील. धार्मिक कारणांवर किंवा शुभ कार्यांवर खर्च होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मनःशांती मिळेल. प्रेमसंबंधात असलेल्यांनी आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहावे. वैवाहिक जीवनात आनंद आणि सौहार्द कायम राहील. सप्ताहाच्या मध्यावर धावपळ टाळा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला हे ज्योतिषीय मार्गदर्शन उपयुक्त वाटले असेल तर अमुक चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच अचूक भविष्य रोज पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. मकर राशी. मकर राशीच्या शिस्तप्रिय व्यक्तींसाठी हा सप्ताह विशेषतः स्थिरता आणि बुद्धी घेऊन येत आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे आणि नियोजनाचे फळ मिळेल. नोकरीत तुमचा दबदबा वाढेल आणि जबाबदारीसह पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायात तुमचे आर्थिक गणित सुधारेल आणि मोठे गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमची वित्तीय स्थिती मजबूत होणार असल्याने तुम्ही मोठ्या आर्थिक निर्णयांवर विचार करू शकता. कौटुंबिक जीवनात संतुलन आणि सदस्यांचे सहकार्य लाभेल. प्रेम जीवनात मधुरता आणि परस्पर समजूतदारपणा वाढेल, ज्यामुळे तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य सामान्य राहील, परंतु यशाच्या मागे धावताना मानसिक ताण वाढू देऊ नका. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार हे तुमच्यासाठी अनिवार्य आहे.